हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत लाईक स्विंग ट्रेडिंगबद्दल. ओके, की स्विंग ट्रेडिंग आपण कशा केल्या पाहिजे, स्ट्रॅटेजीज आपल्या जनरली कशा असल्या पाहिजे, किंवा जर मला एखादी स्टॉक आयडेंटिफाय करायची असेल तर मी स्विंग ट्रेडिंगमध्ये कसे आयडेंटिफाय करून त्या बेसवरती ट्रेड्स कसे बनवू. सो डेटा पॉईंट आपल्याला काय हेल्प करेल आणि त्या पार्टचं लॉजिक काय आहे ते आपण बघणार आहोत. ओके, सो बऱ्याच वेळा ही कन्सेप्ट मी खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये कवर केली आणि पर्सनली माझी फेवरेट कन्सेप्ट आहे. आणि सेकंडली जर मी स्ट्रॅटेजीजबद्दल सांगायचं म्हटलं तर स्ट्रॅटेजीजचा आउटपुट जो बेटर आला पाहिजे, कसा आला पाहिजे ते सुद्धा आपण डिस्कस करणार. तर लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सो थोडं मी ना हे इथे वरती शिफ्ट करतो. ओके, ना बघा, एक सिम्पल अप्रोच ठेवायचा कधीही जेव्हा आपण आपल्याला पोझिशनल ट्रेडिंग करायचे असतील तेव्हा. वन थिंग इज वॉट, की पहिलं आपण बघणार आहोत फ्युचर्स बिल्टअप. ओके, सो व्हॉट इज फ्युचर्स बिल्टअप. फ्युचर्स बिल्टअप काय असतं की जेव्हा जेव्हा आपण प्राइस आणि ओपन इंटरेस्ट, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा दोघांना आपण एकत्र करतो आणि जो आउटपुट येतो तो असतो आपला नरेशन. ओके, सो जेव्हा ह्या दोघांना आपण एकत्र करतो आणि त्या बेसवरती जे आउटपुट येतं ते आपलं नरेशन असतं. जेव्हा जेव्हा प्राइसवरती जाते आणि ओपन इंटरेस्टवरती जातो, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. ओके, की जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्हीवरती जातात त्याला म्हणतो लॉंग बिल्टअप. सो त्याला आपण म्हणतो फ्रेश बायर्स एंट्री करतात. ओके, याचा सिम्पल आन्सर काय बघायचं म्हटलं तर बघा, सपोज 1000वर जर एखादा स्टॉक असेल, ओके, आणि मी अँटिसिपेट करतो की ह्या स्टॉकची प्राइस जी आहे ती वाढू शकते. सो मी काय इथे करणार, मी इथे बाय करणार. सो जेव्हा पण इथे मी फ्युचर्स बाय करणार तेव्हा काय होणार, माझी प्राइसवरती जाणार डेफिनेटली आणि मी फ्युचर्समध्ये फ्रेश कॉन्ट्रॅक्ट ॲड करतो त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट पण वाढते. सो जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्हीवरती जातात दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. मीन्स कुठे फ्रेश बायर्स आपल्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. ओके, हा झाला फर्स्ट. व्हॉट वॉज द सेकंड पॉईंट, की प्राइस खाली येते आणि सोबत ओपन इंटरेस्ट पण खाली येते. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली येते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट खाली येतो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग. ओके, लॉंग अनवाइंडिंगचं जर मी सांगायचं म्हणलं तर लॉंग अनवाइंडिंगला आपण म्हणतो की कुठे जे आहे ते प्रॉफिट बुकिंग चालू आहे बायर साईडकडून. प्रॉफिट बुकिंग फ्रॉम बायर साईड म्हणू शकतो किंवा प्रॉफिट बुकिंग म्हणू शकतो. ओके, सिम्पल आन्सर घ्यायचं म्हटलं तर सपोज 1000वर एखादा स्टॉक चालू आहे, मी अँटिसिपेट करतोय की हा वाढू शकतो. सो सपोज 1000वरून गेला 1500ला. ओके, ॲज अ बायर 500 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, तो प्रॉफिट बुक करणार. सो जेव्हा पण मी प्रॉफिट बुक करतो तेव्हा मी काय करतो, माझा ट्रेड स्क्वेअर ऑफ करतोय त्याच्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट खाली येतोय आणि मी बाईंगचा ट्रेड स्क्वेअर करतोय त्यामुळे बाईंगचा प्रेशर जो आहे तो रिलीज होतो त्यामुळे प्राइस जी आहे ती हलकी खाली येते. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. दॅट मीन्स अ प्रॉफिट बुकिंग. ओके, देन द थर्ड वन, की माझी प्राइस खाली चालली आहे आणि माझा ओपन इंटरेस्ट वाढतोय. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वाढतो सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप. ओके, शॉर्ट बिल्टअपला जर मी सांगायचं म्हटलं तर शॉर्ट बिल्टअप मीन्स वॉट, की कुठे जे आहेत ते फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. सो जेव्हा जेव्हा फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात दॅट मीन्स की कुठेतरी जो आहे तो प्रेशर खालच्या साईडला बिल्ड होते त्यामुळे प्राइस खाली जाते आणि फ्रेश कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट केला जातो त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट पण वाढतोय. सो शॉर्ट बिल्टअपमध्ये काय होतं, प्राइस खाली ओपन इंटरेस्टवरती मीन्स अ फ्रेश सेलर्स एंट्री बनवतात. अँड द लास्ट वन इज प्राइसवरती ओपन इंटरेस्ट खाली, सो त्याला आपण म्हणतो अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, शॉर्ट कवरिंगला जर मी अजून सिम्प्लिफाईड वर्डमध्ये सांगायचं म्हटलं तर इथं प्रॉफिट बुकिंग फ्रॉम सेलर साईड इथे येणार.
सेलर साईडकडून जी आहे ती प्रॉफिट बुकिंग इकडे बघायला मिळेल. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे. नाव हे झालं डेली बेसवरती. एक क्विक रिकॅप घेऊया आपण. बघा एक सिम्पल आहे, जेव्हा आपण प्राईसवरती जातं आणि ओपन इंटरेस्टवरती जातं, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. मीन्स फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन्स कुठे ॲड करतात हे आपल्याला समजतं. सेकंड थिंग इज वॉट, की प्राईस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग मीन्स अ प्रॉफिट बुकिंग, की बायर्स कुठे प्रॉफिट बुक करतात. व्हॉट वॉज अ थर्ड थिंग, की माझी प्राईस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वाढतोय, सो त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअपला एक सिम्प्लिफाईड वर्डमध्ये सांगायचं म्हटलं तर फ्रेश सेलर्स त्यांच्या कुठे पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. अँड द लास्ट वन इज शॉर्ट कवरिंग, जेव्हा जेव्हा प्राईसवरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो, सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कवरिंग मीन्स प्रॉफिट बुकिंग फ्रॉम सेलर साईड. ठीक आहे. नाव हे झालं डेली टाईम फ्रेमवरती. नाव जर मी ह्याला हिस्टॉरिकली बघायला गेलो की स्टॉक हिस्टॉरिकली कसा परफॉर्मन्स देते, जर सपोज मला समजलं की एखादं स्टॉक असे आहेत जे कंटिन्युअसली फ्रॉम लास्ट 20 डेज लास्ट 30 डेज एक बुलिश रनमध्ये आहेत, सो तो बुलिश रन कसा ओळखायचा आहे, सो ते आता आपण बघूया. सो एक सिम्पल बघा, जे आपण आता बघितलं ते फ्युचर्स बिल्टअप आहे आणि ह्याच्या काही सायकल्स असतात ज्याला आपण म्हणतो बिल्टअप सायकल्स. काय म्हणतो आपण त्याला, बिल्टअप सायकल्स. सो सिम्पल बघा, मार्केट वरती जाताना कसं जातो, लाईक दिस, राईट, आणि खाली पडताना कसा पडतो, लाईक दिस. बरोबर. सो सपोज इथे मार्केट बिकॉज ऑफ लॉंगमुळे वरती जाते, हा जो हाय बनवतो इथून तो लॉंगमुळे, आणि जो इथे खाली येतोय यू कॅन सी दिस वन, इट इज बिकॉज ऑफ दी सपोज अनवाइंडिंग, लॉंग अनवाइंडिंगमुळे. दॅट मीन्स वॉट, की बायर्स येत आहेत पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर्स येतात पुन्हा प्रॉफिट बुक करतात, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सेंटिमेंट. दॅट मीन्स वॉट, की जेव्हा जेव्हा लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंगचं सायकल असतं, दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सेंटिमेंट, की बायर्स येतात पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर्स येतात पुन्हा प्रॉफिट बुक करतात. ओके. त्याच्याच नंतर जर तुम्हाला इथे बघायला मिळेल तर शॉर्ट, सपोज इथे शॉर्टमुळे जर मार्केट खाली येते आणि हा जो कवर होतो, यू कॅन सी हा जो पॅच कवर होते, इट इज बिकॉज ऑफ दी सपोज जर शॉर्ट कवरिंगमुळे होत असेल. ओके. सो दॅट कम्स अंडर दी वॉट, अ बेरिश सेंटिमेंट. ओके, की जेव्हा जेव्हा एस आणि एस सी शॉर्ट आणि शॉर्ट कवरिंगचं जेव्हा जेव्हा सायकल असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बेरिश वन. ओके, क्लिअर आहे कन्सेप्ट. लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंगचं जर सायकल असेल, दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सेंटिमेंट. शॉर्ट आणि शॉर्ट कवरिंगचं जर सायकल असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बेरिश सेंटिमेंट इन दी मार्केट. ओके. नाव ह्याच्यामध्ये जर मी बघायचं म्हटलं तर वी हॅव ऑलमोस्ट 185 FNO स्टॉक्स. ऑन अन ॲव्हरेज 185, कधी वाढत असतात कमी असतात, बट ऑन अन ॲव्हरेज जर मी पाहिलं तर 185 FNO स्टॉक्स आहे, राईट. सो प्रत्येक स्टॉकला जर मी बघायचं म्हटलं तर इट इज नॉट पॉसिबल ना की मी प्रत्येक स्टॉकला जाऊन चेक करू की ह्याचा हिस्टॉरिकल बिल्टअप कसं आहे. मॅन्युअली जर मी बघायला गेलं तर प्राईस आणि ओपन इंटरेस्ट जर मी चार्टवर ओपन इंटरेस्ट प्लॉट केला आणि कॅन्डलस्टिक बघतोय, राईट. सो इट इज नॉट दॅट मच इझी. खूप टाईम इन्व्हेस्ट होणार. नाही म्हटलं तरी एका स्टॉकला तुम्हाला 10-15 मिनटं द्यावं लागणार जर तुम्हाला हिस्टॉरिकली चेक आहे. सेम डेचा लगेच मिळेल, बट हिस्टॉरिकली जर तुम्हाला 10-12 दिवसाचा पाहिजे, 20-25 दिवसाचा पाहिजे, तर तुम्हाला ॲटलीस्ट 10-15 मिनटं एका स्टॉकला द्यावं लागणार. आणि 185 FNO स्टॉक्स आहेत. सो विचार करा तुम्हाला किती जास्त टाईम इन्व्हेस्ट करायचं आहे, आणि त्यातल्या त्यात काय माहिती ती रिसर्च परफेक्ट आहे की नाही, राईट. सो हाऊ टू फाइंड आउट की कोणता स्टॉक बुलिश झोनमध्ये, कोणता स्टॉक बेरिश झोनमध्ये. सो आन्सर इज सिम्पल. कॉन्सेप्टच्या होमस्क्रीनवरती या, ट्रॅकवरती या तुम्ही इथे, आणि बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती या. ठीक आहे. नाव सिम्पल बघा, इथे ज्या आपण 4 गोष्टी इथे बघितल्या, कोणत्या बघितल्या, लॉंग. व्हॉट इज लॉंग, की ज्यामध्ये प्राईसवरती जाते आणि ओपन इंटरेस्ट पण वरती जातो. सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. यू कॅन सी प्राईस अप, ओपन इंटरेस्ट अप, नरेशन इज लॉंग. इथे नरेशन तुम्हाला लॉंग दिसते, राईट. व्हॉट वॉज द सेकंड थिंग, अनवाइंडिंग. अनवाइंडिंगला आपण काय बघितलं की माझी प्राईस जी आहे ती ड्रॉप होते, खाली पडते, आणि माझा ओपन इंटरेस्ट पण खाली पडतो. सो जेव्हा जेव्हा प्राईस खाली पडते, ओपन इंटरेस्ट ड्रॉप होतो. यू कॅन सी दॅट्स कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग, प्रॉफिट बुकिंग. त्यानंतर जो आहे तो आहे शॉर्ट बिल्टअप. व्हॉट इज शॉर्ट बिल्टअप, शॉर्ट बिल्टअप मीन्स वॉट, की प्राईस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतो. सो यू कॅन सी प्राईस खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट वाढतो, सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप.
आणि त्यानंतर जो आहे तो आहे शॉर्ट कवरिंग. शॉर्ट कवरिंगला एक सिम्प्लिफाईड वर्डमध्ये सांगायचं म्हटलं तर प्राईजवरती ओपन इंटरेस्ट खाली जातो. यू कॅन सी प्राईजवरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो. सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कवरिंग. खूप सिम्पल कन्सेप्ट आहे. नाव जर मी सायकलमध्ये जायचं म्हटलं इथे तुम्हाला यायचं सायकल. आता तुम्ही जसं म्हणालो की कोणता स्टॉक बुलिशमध्ये आहे कोणता स्टॉक बेरिशमध्ये आहे ते कसं आयडेंटिफाय करायचं. तर आन्सर इज दिस. सायकलमध्ये या. ग्रीन बॉक्स तुम्हाला सांगतात लॉंग, ब्ल्यू सांगतात अनवाइंडिंग, रेड सांगतात शॉर्ट आणि हा थोडाफार जो फेंट येल्लो आहे तो तुम्हाला सांगतो शॉर्ट कवरिंग. ठीक आहे. नाव सिम्पल बघा इथे जर मी सांगायचं म्हटलं तर आपल्याला काय करायचं आहे, रेडिंगवरती यायचं आहे. एल आणि एल यू मीन्स लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग. बरोबर. दॅट कम्स अंडर दी बुलिश जे आपण मगाशी बघितलं. इथे लॉंग लॉंग अनवाइंडिंग सिलेक्ट करा. काउंट इथे 14 ठेवा. ओके. लुक बॅक पिरियड 20 काउंट 14. दॅट मीन्स वॉट की मी 5च्या 20 दिवसांचा डेटा बघतोय आणि आउट ऑफ दॅट 20 डेज मला ॲटलिस्ट 14 दिवस लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंगचं सायकल पाहिजे. ओके. अँड आय क्लिक ऑन अप्लाय. सो जेव्हा पण मी अप्लाय चेंजेसवरती क्लिक करणार तर यू कॅन सी काही असे स्टॉक्स आलेत माझ्या त्यात आउट ऑफ 185, काही फिल्टर आउट करून आले आहेत ज्यामध्ये बजाज ऑटो समवेअर अराउंड आहे इथे. बट हिरो मोटरकॉप किंवा LTIM, सन फार्मा, सिंजिन जर तुम्ही नीट पाहिलात तर कंपॅरेटिव्हली थोडाफार पॉझिटिव्ह आहे. कारण हिस्टॉरिकल बिल्टअप जर तुम्ही पाहिलं तर इट्स करंटली खूप पॉझिटिव्ह. सन फार्मा, सिंजिन आणि अनवाइंडिंगमुळे थोडाफार बजाज ऑटो खाली आले आज. हिंदुस्तान लिमिटेड 2 दिवस शॉर्ट आहेत बट टेक्निकली हिस्टॉरिकल ट्रेंड इज पॉझिटिव्ह. सो 3 स्टॉक माझ्या मी फेवरमध्ये ठेवू शकतो, LTIM, सन फार्मा आणि सिंजिन. कारण त्यांचा कंपॅरेटिव्हली जो एक बिल्टअप आहे तो पॉझिटिव्ह आहे. सो येणारे काही दिवस जर मला पोझिशनल ट्रेडिंग करायची असेल तर मी ह्या 3 स्टॉकवर फोकस करू शकतो. राईट. तेच जर मला बेरिश पाहिजे तर शॉर्ट अँड शॉर्ट कवरिंगवरती मी क्लिक करणार अँड अप्लाय दी चेंजेस. ओके. यू कॅन सी. सो जे पण स्टॉक बेरिश आहेत ते मिळालेत. सो टेक्निकली थोडाफार मार्केटचा सेंटिमेंट बुलिश आहे त्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम स्टॉक बेरिशमध्ये नाही मिळणार. बट सी बजाज फायनान्स इज समवेअर अराउंड तुम्हाला 3% नेगेटिव्ह दिसेल. फेडरल बँक, गोदरेज CP एक तुमच्या फेवरमध्ये येऊ शकतो जर इफ यू वॉन्टेड. तर LTF आणि इंडस टॉवर एक तुमच्या फेवरमध्ये असू शकतो कारण शॉर्टमध्ये आहे. राईट. आणि कंपॅरेटिव्हली एवढे शॉर्ट नाही मग 5 बघा 4-5 स्टॉक इझिली मिळाले. किती वेळ लागला, हार्डली मी 2-3 क्लिक केलेत. विदिन अ सेकंड 1-2 सेकंडमध्ये एक आपल्याला बघायला मिळालं डेटा पॉईंट की कोणते स्टॉक्स लॉंगमध्ये आहेत कोणते स्टॉक शॉर्टमध्ये. राईट. नाव आता मला स्टॉक समजला की यांचं सेंटिमेंट बुलिश आहे. नाव बेरिश आहे. सपोज बुलिश आहे बेरिश आहे. आता मी ट्रेड्स कशा बनवू, स्ट्रॅटेजीज कोणत्या बिल्ड करू. सो आन्सर इज ऑन अ ब्लॅकबोर्ड. सो जेव्हा पण तुम्ही स्ट्रॅटेजीजबद्दल करत असाल, ठीक आहे, मी क्विक घेतो इथे स्ट्रॅटेजीज कारण स्ट्रॅटेजीजवरती मी एक खूप डिटेल पार्ट ऑलरेडी बनवला आहे. इफ यू वॉन्ट टू चेक इट आफ्टर दिस व्हिडिओ तुम्ही चेक करा किंवा ज्यांनी पाहिलं असेल विच इज वेल अँड गुड. ओके. सो जेव्हा पण आपण स्ट्रॅटेजीजबद्दल डिस्कस करतो, ओके, तेव्हा कधीही स्ट्रॅटेजीजला ना 2 पार्टमध्ये डिवाइड करा. एक फार एक्सपायरी आणि एक नियर एक्सपायरी. ओके. फार एक्सपायरी मीन्स वॉट की एक्सपायरी तुम्हाला 15-20 दिवसांपेक्षा जास्त दिवस बाकी आहेत. नियर एक्सपायरी इज लेस दॅन 10 days 15 days. ओके. सो फार एक्सपायरीमध्ये तुम्हाला काय असतं ना, डेल्टा तुमच्या फेवरमध्ये असतो कारण फार एक्सपायरीचा OTM स्ट्राईकचा डेल्टा थोडाफार तुमच्या फेवरमध्ये असतो. सेकंड इज वेगा तुमच्या फेवरमध्ये असतो कारण व्होलॅटिलिटी जेव्हा वाढते तेव्हा प्रीमियम जास्त वाढतात फार एक्सपायरीचे ॲज कम्पेअर नियर. अँड थर्ड थिंग इज वॉट थीटा तुमच्या फेवरमध्ये असतो कारण थीटा फेवरमध्ये असण्याचं कारण काय की थीटा डिके होतं पण त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो खूप मायनर इम्पॅक्ट असतो. त्यामुळे नाव जर मला डेल्टा, वेगा आणि थीटा जर मला हे तिन्ही गोष्टी एकत्र करून जर कोणती स्ट्रॅटेजीज बनवायची असेल फार एक्सपायरीला, सो आय विल ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड्स. ओके. मी डेबिट स्प्रेड्स प्रेफर करणार. ओके. सो डेबिट स्प्रेड्स म्हणजे काय येतं की जर एक माझ्या जनरली 2 फेवरेट स्ट्रॅटेजी आहेत. वन इज बुल कॉल स्प्रेड अँड सेकंड वन इज अ बेअर पुट स्प्रेड. वन इज बुल कॉल स्प्रेड अँड सेकंड वन इज बेअर पुट स्प्रेड. सिम्पल कन्सेप्ट आहे. आणि ह्याचा जो रिस्क रिवॉर्ड रेशो असेल तुमचा हा ट्राय करा तुमचा 1:2 किंवा 1:3चा ठेवायचा. ओके. कारण फार एक्सपायरी या मोमेंटम येण्याचे चान्सेस जास्त आहेत. डेल्टा, थीटा, वेगा तुमच्या फेवरमध्ये आहेत. 1:2 किंवा 1:3चा रिस्क रिवॉर्ड रेशो आपण घेऊन चालणार. आणि जर तुम्ही नियर बाय एक्सपायरी असेल
तर तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त जो तुमच्या फेवरमध्ये असणार तो असणार तुमचा थीटा, राईट. सो जर थीटा तुमच्या फेवरमध्ये तुम्हाला असला पाहिजे, सो ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड्स. ओके. जर मी क्रेडिट स्प्रेडबद्दल सांगायचं म्हटलं तर बुलिशसाठी येणार तुम्हाला इथे बुलपुट स्प्रेड, ओके. आणि बॅरिससाठी जो येणार तो येणार बेअर कॉल स्प्रेड. कन्सेप्ट सिम्पल आहे, जास्त कठीण नाही आहे. बुलिशसाठी येणार काय बुल कॉल स्प्रेड, बॅरिससाठी काय येणार बेअर पुट स्प्रेड. ओके. लॉजिकली विचार केला तर खूप सुंदर कन्सेप्ट आहे ही. नाव जेव्हा जेव्हा तुम्हाला लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल, फार एक्सपायरी आहात, ट्राय टू गो विथ दिस स्ट्रॅटेजीज. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की नियर एक्सपायरी आहेत, लॉंग अनवाइंडिंग सायकल, ट्राय टू गो विथ दिस स्ट्रॅटेजीज. ह्याचा जो रिस्क रिवॉर्ड रेशो जो असेल तो तुमचा असणार RR इज समवेअर ऑन 1:2चा ट्राय करा मेंटेन ठेवायचं. नाही बनत असेल तर 1:1 इज फाईन. ओके. सिम्पल कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला काहीही डाऊट असेल पुन्हा एकदा व्हिडिओ डिटेलमध्ये बघा. मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं, बट अगेन थोडंफार मी डिटेलमध्येच गेलो आहे ह्याच्यामध्ये. स्ट्रॅटेजीजबद्दल जर तुम्हाला डिटेल पाहिजे तर व्हिडिओ मी बनवली आहे ऑलरेडी स्ट्रॅटेजीजवरती, एकदा जाऊन फिट चेक करा. आणि जर काहीही डाऊट असेल तर वरती नंबर दिला आहे, सो प्लीज कॉन्टॅक्ट. आणि सेकंड गोष्ट म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्ही अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, 25 फ्री टूल्स ॲप्लिकेशनमध्ये आहे, सो प्लीज गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. Thank you so much everyone. Thank you so much for your time.